सर नमस्कार, मी बुलढाणा सुपरफास्ट न्यूज आणि जैन चालक मला संघटना जिल्हा अध्यक्ष. सर या आमच्या गाड्यावाल्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या देऊळगावच्या चिखली रोड येऊन आमच्या बऱ्याचशा काळ्या पिवळ्या म्हणजे मी पत्रकाराच्या हिशोबाने बोलतो आणि चालक मालक संघटनेचा अध्यक्ष त्या हिशोबाने बोलतो की आमचे गरीब वाहनधारक आहे. आम्ही 10,000 रुपये जमा करतो आणि आमचा उदरनिर्वाह चालवतो. बऱ्याचशा म्हणजे कोरोना काळात आम्हाला काही सहकार्य भेटलं नाही आणि आज पण म्हणजे महाराष्ट्र शासनाने जे आपल्या लेडीज होत्या, लेडीज हाफ तिकीट करून टाकल्या, वयोवृद्ध माणसं फ्रीमध्ये केले आणि त्यामुळे आमचा धंदा हा डगमगाईस आलेला आहे. आणि आमच्या बरेचसे काळेपिळ्यांचं असं आहे सर की आमचा उदरनिर्वाह त्या काळीपिळी होत नाही आणि पासिंग टॅक्स हा खर्च तर आम्ही करू शकतच नाही कारण आमचा धंदा निघाला. आणि अशा परिस्थितीत तुम्ही आमच्या या गरीब वाहनधारकांना म्हणजे 30 ते 35 हजार रुपये चलन मारता, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सविस्तर सांगा. आमचं म्हणणं एकच आहे की आपण गाडीचे जे वाहनाचे कागदपत्र आहे ते सर्वांनी कंप्लीट करावे व ओव्हर्स म्हणजे जास्तीच्या सीट्स आपण बसू नये एवढंच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. आणि याच्याबद्दल तुम्हाला काही जे कोरोनाबद्दल आपण म्हटलंय, कोरोना काळात आपल्याला टॅक्स माफी भेटली नाही, याबद्दल आपल्याला काही शंका असल्यास आपण कार्यालय प्रमुख यांना भेटावे आणि ते आपल्याला सविस्तर सांगण्यात येईल. सर आपण मागील शनिवारी काळी पिवळीमध्ये 2 आणि 3 प्रवासी असताना सुद्धा गाडी चलान केली, त्यांना मेमो दिला, त्यांना 30 ते 40 हजाराचा फाईन झाला. तर हे असं का केलं सर? मागच्या शनिवारी 2 काळी पिवळीवाल्यांना देऊळगावमध्ये आपण चलन दिलेलं आहे. 2 काळी पिवळी, त्यापैकी एक जण हा ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये आढळला होता, त्यानुसार त्याला आपण चलन केलेलं आहे. ते आपण याच्याबद्दल काही शंका असल्यास आपण कार्यालय प्रमुखांना भेटावे आणि सविस्तर चर्चा करावी ही मी तुम्हाला आवाहन करतो. माझं म्हणणं काय आहे किंवा तुम्ही जाईल बघू इकडे बुलढाणा चालक संघटनेचे सुरेश जाधव अध्यक्ष, रेणुका माता संघटना, बोला सर. माझं म्हणणं असं आहे की सकाळी साहेबांची गाडी आली आणि ह्या गाडीवाल्याला त्यांनी बोलवलं अंड्याला फाट्यावर. तर याला कशासाठी बोलवलं सरांनी, मला हे विचारायचं सरांना की याला कशासाठी बोलवलं बुवा, की आम्ही आज जर शासन त्याच्या शब्दावरून पलटलं, सरकार ज्याची जबाबदारी आहे या लोकांना पालनपोषण करायची, ते सरकार आम्ही टॅक्स माफ करू हे म्हणून ते पलटतं, 1500 रुपये देऊ हे सांगून ते देत नाही. संजूभाऊ गायकवाड बुलढाण्याचे आमदार ते म्हणतात सरकारनं पैसे खाऊन टाकले. मग ह्या गरीबाला तुम्ही कशाला बोलवलं सर? माझी एवढी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही यांना कशाला बोलवलं? आम्ही त्यांना बोलावलं याच्यासाठी की त्यांच्या गाडीत 2 ते 3 एक्सिट पॅसेंजर बसले होते, मागचा दरवाजा उघडलेला होता. त्यांना सविस्तर सांगितलं की तुम्ही जास्त पॅसेंजर बसू नका आणि तुमच्या जेवढं तुम्हाला पासिंग आहे, परमिटला तुम्हाला जेवढा पासिंग आहे तेवढ्यावर तुम्ही चालवा, असं असल्यास तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. इसरायल लोक आपला मागचा दरवाजा उघडा होता का? नाही, लावेल बघा सर, लावेल होता मला. जास्त बाया, त्या बाया शेतातल्या बाया होत्या. जास्त बाया होत्या म्हणजे एक मिनिट, यांच्या गाडीमध्ये प्रवासी होते, पण हे प्रवासी कोणते होते की जे शेतामध्ये काम करणारे लेबर लोक होते. हे लेबर लोक म्हणजे पोट भरण्याकरता, एका गावात व्यवस्था नाही म्हणून लेबर लोक पोट भरण्याकरता दुसऱ्या गावी जातात. अशी काळी पिवळी साहेबांनी पकडली आणि त्याला सांगत होते की तू ठाण्यामध्ये ये. त्या ठिकाणी हा काळी पिवळा सगळ्यापासून परेशान आहे आणि आमचे हे सर्व काळी पिवळी चालक मालक हे सर्व परेशान आहे. तर सर आम्ही एक मिनिट सर ऐकून घ्या आमचं. आम्ही त्यांना इतकंच सांगितलंय की तुम्ही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरू नका, याच्या व्यतिरिक्त आम्ही काही सांगितलेलं नाहीये. असं सांगितलं मग सरांनी. जास्त म्हणजे 2-3 पॅसेंजर जास्त होते, तेच सांगितलं क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरू नका तुम्ही. तर सर मग मला आता सांगा, तुम्ही मागील शनिवारी 2 काळ्या पिवळ्यामध्ये फक्त 3 प्रवासी होते, मग त्या गाडीला तुम्ही चलन दिलं सर? त्या दोन्ही जे काळे पिवळ्या होत्या त्यांचे सर्व कागदपत्र संपलेले होते. आपण त्यांना कागदपत्राचा दंड दिलेला आहे. तुम्ही ऑफिसला जाऊन त्याची पडताळणी करू शकता, कुठला दंड दिलेला आहे, कशाबद्दल दिलेला आहे. आपण त्यांना एक्सिस प्रवासीचा दंड दिलेला नाहीये. त्यांचे पूर्ण डॉक्युमेंट संपलेले होते, टॉक्स संपलेला होता, फिटनेस संपलेलं होतं आणि इन्शुरन्स पीयूसी एक तर दारू पिऊन आढळलेले होते. इन्शुरन्स पीयूसी कागदपत्र संपलेले ही गोष्ट मान्य आहे सर, परंतु सर आमचा व्यवसाय जो आहे हा पोटा पाण्यापुरताच राहिलेला आहे आणि यामध्ये आम्ही एवढा खर्च पण भागू शकत नाही कारण याला जबाबदार आहे शासन. शासनाने काय केलं की जे वयोवृद्ध होते ते फ्रीमध्ये केले आणि महिला हाफ तिकीट केला, तर मग आमच्यावर तुम्ही अन्यायकारक काय अशी कारवाई करता? याची तुम्हाला कार्यालय प्रमुखांना हे करावं लागेल. जी आर असेल तर मागा मग कार्यालय प्रमुखाशी आपण त्याच्याशी चर्चा करू. मला काय म्हणायचंय
बोला. आता समजून घ्या, या काळी पिळमध्ये 2 सवाऱ्या शिल्लक आहे, तुम्ही चलावून करता. आता हे ट्रक जातात, या ट्रकमध्ये किती टन माल असतो? आम्ही प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक चौकात आमचे प्रत्येक गावात 2-2 हजार माणसं आहे. प्रत्येक RTO पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या अंडरमध्ये येणारे पूर्ण टोल नाके, पूर्ण गाड्या टोल नाक्यावर लावून चेक करू. आणि तिथे RTO साहेब काय करतात हे पण आम्हाला बघायचं आहे. आणि शासन हे काय करतंय, त्या गरीब लोकांना तुम्ही म्हणजे वेठीच धरता. आणि तुमचे 40-40, 50-50 हजार रुपयाचे जे प्रत्येक गाडीचे हप्ते आहे, याचा काय विषय आहे? आणि शासन हे जे रोड बनवतं, याचा टोल वसूल करतं. हे RTOचे हप्ते तुम्ही हे एक गाडी तुम्हाला एक पॅसेंजर सैन होत नाही, ते 20-20च्या 40-40, 50-50 टन माल तुम्हाला का सैन होतो? मी हे शासन, शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार आणि अजितदादा पवार यांना विचारू इच्छितो की तुम्ही केलेला 62,000 करोडचा घोटाळा हा दिसत नाही या सरकारला. हे गरीब लोक दिसतात आणि हे RTO आमच्या मागं लावून दिले. यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली, यांच्याकडे पैसे नाही आहे, हे गरीब लोकांना लुबाडत आहे. कोणाला 50,000, कोणाला 60,000, कोणाला 1,00,000 असा दंड टाकत आहे. आणि यांचे हे गुंड यांनी रोडवर सोडलेले गरीब लोकांना पकडण्यासाठी. ते असं आम्ही उधळणार नाही. मी येत्या बुधवारी प्रचंड टॅक्सीधारक, ॲटोधारक, ट्रकधारक या सर्वांना घेऊन हल्ला बोल करणार आहे कलेक्टर ऑफिसवर. हे माझे वचन आहे. आणि हे शासनाने विचारणार आहे की या RTOचं करायचं काय, यांचे जे हप्ते चालू आहे हे तात्काळ बंद करा, ही अशी माझी सरकारला हात जोडून विनंती आहे. अन्यथा आम्ही रोडवर उतरू आणि चक्का जाम करू. बघा मित्रांनो, आपण बघितलं टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष सुरेश जाधव यांचं असं म्हणणं आहे की परिवहन विभाग बुलढाणा यांचे म्हणजे 10 टायर 12 टायर अशा प्रत्येक गाडीचे ओव्हरलोडिंगचे कार्ड सुरू आहे आणि त्याबद्दल जनमानसात कसल्याही प्रकारची चर्चा होत नाही. तर हे अधिकारी आपल्या गरीब टॅक्सी चालकांना की जो पोटा पाण्याकरता 10-10 रुपयाची एक सवारी बसून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवतो, अशा गरीब वाहन चालकामध्ये मागे हे लागलेले आहे. आणि प्रत्येक गाडी पकडली की त्याला 30 ते 40 हजार असं फाईन करतात. तर यावर आपलं काय म्हणणं आहे हे जनतेने ताबडतोब कळवावे. मित्रांनो, आपल्याला ही बातमी आवडली असेल तर या बातमीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. मी संपादक अरुण जाधव, बुलढाणा सुपरफास्ट न्यूज.